श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये आपण सर्वच आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेने भगवतीची जमेल तशी आपण सेवा करत आहोत. व्रत वैकल्य पूजा उपासना करत आहोत. परंतु ही पूजा उपासना आपले व्रत वैकल्य आपण जी काही सेवा करत आहोत ती सेवा आपल्या कुळदेवीला ती घडलेली आहे का, तिच्या चरणी ती अर्पण झालेली आहे का, आपल्या कुळदेवीने आपली सेवा ही मान्य केलेली आहे का, तर हे आपल्याला कसे समजणार. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच माहिती पाहणार आहोत की आपण जी काही सेवा उपाय जे काही आपण ह्या नवरात्री उत्सवामध्ये केलेले आहे भगवतीसाठी, तर ते आपण आपल्या कुळदेवीसाठी आपण जे काही सेवा केलेली आहे ती आपल्या देवीने ती मान्य केलेली आहे का. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हा आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. बघा, आपण नवरात्री उत्सवामध्ये अगदी आपापल्या परीने आपल्या कुळदेवीची भगवतीची अगदी जमेल तशी आपण सेवा करत असतो. कुणी घरामध्ये घटस्थापना करते, अखंड दिव्याची सेवा करत आहेत, तर कुणी घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण करत असतील, कुणी घरामध्ये दुर्गा चालिसाचे पाठ करत असतील, कुंकुमार्चन करत असतात. त्याचबरोबर कन्येपूजन करतो आपण आणि त्याचबरोबर आपण आपल्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या दुर्गा देवीच्या प्रत्येक रूपाचे पूजन विशेष असे करत असतो, विशेष पद्धतीने करत असतो. प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या नवरूपाला आपण वेगवेगळ्या रंगाची माळा अर्पण करतो, वेगवेगळ्या आपल्याला नैवेद्य त्यांना बनवून आपण त्यांना अर्पण करत असतो. तर अशी सेवा आपण आपल्या हाताने नक्कीच घडवतो. परंतु आपण जी काही सेवा श्रद्धेने आणि एकनिष्ठेने करतो तर ती सेवा आपली नक्कीच फळायला येते, फलित त्याचं नक्कीच आपल्याला मिळते. परंतु जर आपण काही कोणाच्या तरी विषयी काहीही द्वेष मत्सर राग वगैरे ठेवून आपण काही सेवा केली तर ती सेवा आपल्या कुळदेवीच्या चरणी अर्पण होत नाही. ती आपली कुळदेवी ती सेवा मान्य करत नाही. त्याचबरोबर आपण सेवेसाठी पूजेसाठी बसलेलो असताना जर आपलं मन हे दुसऱ्या गोष्टीमध्ये दुसऱ्या कामामध्ये जर गुंतलेलं असेल, दुसऱ्या विचारात गुंतलेलं असेल, जसं की आपण गृहिणी आहोत तर घरकामामध्ये आपलं मन असेल, आपल्या मुलांकडे आपलं लक्ष विचलित होत असेल, आपले जे काही नातेसंबंध आहेत किंवा एखाद्या व्यक्तीविषयी राग मत्सर द्वेष आपल्या मनामध्ये येत असेल, पूजेच्या दरम्यान आपल्या मनामध्ये जर नकारात्मक भावना येत असतील, तर आपण जी काही कितीही सुंदर अशी रेखीव आपण पूजा केली तरी देखील त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत नसते. आपण जी काही सेवा करतोय ती सेवा करत असताना त्या क्षणी आपलं मन अगदी शांत शुद्ध असायला हवे आणि आपण सेवा करताना फक्त आणि फक्त आपली कुळदेवी आपल्याला दिसायला हवी आणि अशा सेवेच्या दरम्यानच आपली सेवा ही भगवतीच्या चरणी रुजू होते. मग ही सेवा कोणतीही असेल, अगदी दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, कुंकुमार्चन असेल किंवा मग नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण फक्त एक वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी आपण आरती केलेली असेल, परंतु आपण जे काही केलेले आहे ते अगदी शुद्ध आणि एकनिष्ठ भावनेने मनाने केलेलं असेल तर ते देवीपर्यंत नक्कीच पोहोचते आणि याचे अनुभव देखील आपल्याला आपल्या नकळत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भगवतीचं शक्तितत्व हे ह्या पृथ्वीवरती आपल्या घरामध्ये अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये जागृत असते. म्हणून ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भगवतीचं शक्तितत्व आपल्याशी एकनिष्ठ करण्यासाठी, आपल्यामध्ये ती ऊर्जा सामावून घेण्यासाठी अतिशय शुभ आणि पावन असे दिवस असतात. परंतु ते आपल्याला सर्व काही एकनिष्ठेने आपल्यामध्ये समावेश करून घेण्यासाठी आपल्या भावना ह्या अगदी सकारात्मक असायला हव्यात. कोणाच्या विषयी काहीही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये ठेवायचे नाही. जर कुणीही व्यक्तीने हे जर साधलं आणि तुम्ही शांत चित्तेने समाधानाने देवीची पूजा सेवा केली, उपासना केली असेल तर नक्कीच तुमची कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि त्याचे संकेत देखील देवी आपल्याला स्वतःहून खास अशा स्वरूपामध्ये देत असते. कुळदेवी आपल्याला संकेत देते तर ते कशा प्रकारे असतात, तर कधी कधी आपल्याला स्वप्नांमधून कुळदेवी हे संकेत देत असते, कधी कधी अचानक आपल्याला अडचणींमधून, तर कधी आपलं मन अधिकाधिक प्रसन्न असते, तर अशा देखील स्वरूपामध्ये आपल्याला आपली कुळदेवी संकेत देत असते. कधी कधी आपण एखाद्या अडचणीमध्ये फसलेलो आहोत आणि त्याच अडचणीमधून आपण बाहेर पडताना देखील दिसत आहोत, असे देखील संकेत आपल्याला आपली कुळदेवी देत असते. तर असे संकेत ज्या व्यक्तींना येतात त्या व्यक्तींची सेवा कुळदेवीपर्यंत नक्की पोहोचलेली आहे.
त्या कुळदेवीने त्या व्यक्तीची जी काही सेवा आहे ती मान्य केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला हे शुभ संकेत आणखीन काही रूपांमध्ये देखील दिसू शकतात. जर आपण झोपी गेलेलो आहोत तर आपल्या स्वप्नामध्ये जर एखादी लाल रंगाची साडी घातलेली देवी किंवा एखाद्या लाल रंगाची साडी परिधान केलेली सुवासिनी स्त्री जर हसत मुखाने आपल्याकडे पाहत असेल तरी देखील हा शुभ संकेत असतो. आता हा शुभ संकेत फक्त झोपी गेल्यावरती स्वप्नातच नव्हे तर अगदी आपण जागेपणी देखील आपल्याला हे संकेत कुळदेवी देते. तेव्हा हा संकेत येतो तेव्हा नक्की समजून जायचे असते की आपली कुळदेवी आपल्यावरती अतिशय प्रसन्न आहे. त्याचबरोबर कोणाकोणाच्या स्वप्नामध्ये कुळदेवी ही लाल रंग किंवा हिरवा रंगाचं वस्त्र परिधान करून आपल्याकडे हसत मुखाने पाहत आहे. मग ही कुळदेवी तुमची जर तुळजाभवानी असेल, रेणुका देवी असेल किंवा सप्तशृंगी माता असेल, कोणतीही देवी तुमची कुळदेवी असेल तर ही नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे दृष्टांत देत असते. नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या परीने जशी जमेल तशी सेवा करता आणि ती सेवा जर तुम्ही एकनिष्ठेने, भावनेने, शुद्ध भावनेने, पवित्र मनाने केली तर ती सेवा नक्कीच तुमच्या कुळदेवीच्या चरणी सामावली जाते. तुमची कुळदेवी नक्कीच त्या सेवेचा मान्य करून घेते. तुमची सेवा नक्कीच ती त्या ठिकाणी मान्य करते. तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही जर देवीच्या एखाद्या शक्तिपीठामध्ये पूजा करत असताना दिसलात तर जसे की तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता किंवा सप्तशृंगी ह्या देवींच्या शक्तिपीठावर तुम्ही जर पूजा करताना दिसत असाल तर ते देखील अतिशय शुभ मानले जाते. आणि या स्वप्नांचा, या संकेताचा अर्थ असा होतो की तुमच्या ज्या काही इच्छा तुम्ही मनी ठेवलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत. तुमच्या स्वप्नामध्ये जर तुम्हाला दुर्गा देवीची मूर्ती दिसली तर नक्की समजून जावे की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर निघून जाणार आहेत, नष्ट होणार आहेत आणि भगवतीचं, कुळदेवीचं संरक्षण हे तुमच्या भोवती आहे. त्याचबरोबर अविवाहित व्यक्तींसाठी जर असे स्वप्न पडत असेल की त्यांचे लग्नाच्या संदर्भात काही त्यांना स्वप्न पडत असते, त्यांचा विवाह योग जुळून आलेला आहे किंवा मग एखाद्या विवाहित स्त्रीला जिला संतान सुख झालेले नाही, संतान प्राप्त झालेले नाही, अचानकच तिच्या सेवेमुळे तिच्यावर कुळदेवी अतिशय प्रसन्न झालेली आहे आणि तिला स्वप्नामध्ये तिला मातृत्व मिळालेलं आहे असं स्वप्न तिला पडलेले आहे, तर अशा वेळी देखील कुळदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे. तुमची सेवा तिने मान्य केलेली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर समजा तुम्हाला घुंगुरांचा आवाज किंवा शंखाचा आवाज, शंखनाद किंवा देवीची आरास असे केलेले स्वप्न तुम्हाला पडले, तुम्हाला दृष्टांत असा झाला तर नक्की समजून जावे की तुमच्यावर देवी ही अतिशय प्रसन्न आहे आणि लवकरच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. विशेष करून जर तुमच्या स्वप्नामध्ये नारळ किंवा कमलाचे फूल किंवा मग एखादी कन्या जी लहान मुलगी आहे ती तुमच्या स्वप्नामध्ये दिसली तर हे देखील देवीच्या कृपेचेच प्रतीक आहे. कोणाला स्वप्नामध्ये नाग दिसतात, जर नाग एकाच जागी शांत बसलेला दिसला असेल तर त्याला देखील घाबरायचे नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण होणार आहे. तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये शंखनाद दिसत असेल, शंख वाजताना दिसत असेल, त्याचा आवाज तुमच्या कानी येत असेल तर तुमचा यशाचा गजर होणार आहे असे मानले जाते. जर एखादी कन्या तुम्हाला स्वप्नामध्ये नाणं देताना दिसत असेल तर ती साक्षात देवीचं रूप मानले जाते आणि याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये विशेष धनप्राप्ती, आर्थिक लाभ होऊ शकतात. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो. घटस्थापनामध्ये आपण घट स्थापन करत असताना मातीमध्ये आपण काही धान्य पेरत असतो, सप्तधान्य पेरत असतो. जसे की गहू किंवा सातू किंवा मग आपण त्याच्यामध्ये डाळी पेरतो तर त्याच्यातून देखील आपल्याला काही संकेत मिळतात. जर त्यातील धान्याची पिकाची चांगली वाढ झाली, छान हिरवा रंग दाटसर असा घट आपला भरगच्च उगवला तर ह्याचा अर्थ असा होतो की ते शुभ संकेत मध्ये आहे. परंतु आपल्या घटस्थापनेच्या वेळी आपल्या घटामध्ये जर धान्यच उगवले नसेल किंवा धान्य पिवळे पडले असेल किंवा कुठेतरी तुटक मुटक असं धान्य आलेलं असेल तर हे सूचित करते की आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असताना कदाचित आपल्या कळत किंवा न कळत काहीतरी त्रुटी राहिलेली असावी किंवा आपली सेवाभाव, आपली श्रद्धा भावना ही कमी पडलेली असावी. त्याचबरोबर आणखीन एक शुभ संकेत असतो तर ते म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही कोणत्याही रूपामध्ये ती सवाष्ण असेल किंवा एखादी कुमारिका म्हणून तुमच्या घरात तुमच्या दारी आली असेल, ती अचानक तुमच्या दारी येते, ती तुमच्या परिचयाची नसते,
तर याचा देखील संकेत असाच होतो की देवी कोणत्याही रूपामध्ये तुमच्या दारी स्वतः आलेली आहे. तर हे देखील शुभ संकेतच मानले जातात. आणि अशा वेळेस त्या सवाष्ण स्त्रीला, कुमारिकेला आपण रिकाम्या हाताने आपल्या घरातून पाठवायचे नसते. सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी, मान सन्मान करावं आणि यथाशक्ती तिला आपण दक्षिणा द्यावी, तिला काहीतरी गोड भरवावे. अगदी शुद्ध भावनेने तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर सेवा केली, अगदी कुणाविषयीही द्वेष, मत्सर न ठेवता, मनामध्ये निगेटिव्ह भावना न ठेवता, कोणाच्या विषयी तुलना न ठेवता, मनामध्ये कुठलीही चिंता न ठेवता तुम्ही सेवा केलेली असेल, तर ती सेवा नक्कीच देवीच्या चरणी रुजू होते आणि अशा अनेक स्वरूपामध्ये देवी आपल्याला शुभ संकेत नक्कीच देत असते. तर हे शुभ संकेत फक्त आपल्याला स्वप्नातूनच नव्हे, तर प्रत्यक्ष घटनातून देखील आपल्याला कुळदेवी देत असते. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.